परीक्षिती राजा जंगलामध्ये शिकारीला म्हणून गेले. शिकार करून थकले, इकडे तिकडे बघितलं, शमीक ऋषींचा आश्रम दिसला. आश्रमामध्ये गेले. तहान लागलेली होती, पाणी प्यावं अशी इच्छा होती. शमीक ऋषी ध्यानाला बसलेले, समाधी लागलेली. परीक्षिती राजाने शमीक ऋषींना पाण्याची प्रार्थना केली, पण ते समाधी अवस्थेत असल्यामुळे व्यवहारात समोर कोण आलं, काय मागितलं कळलं नाही. डोळ्याचा व्यवहार बंद झाला होता, कानाचा व्यवहार बंद झाला होता, कळलं नाही. परीक्षिती राजांना असं वाटलं, मी या देशाचा राजा, सगळीकडे माझी सत्ता, मी सगळ्यांना अन्न देतो, मी सगळ्यांना घरं देतो, मी सगळ्यांना नगरात राहू देतो, सगळ्यांना पाण्याची व्यवस्था करून देतो, आणि मलाच पाणी लागलं तर हे देत नाहीत. याचं वाईट वाटलं. सत्तेचा अभिनिवेश माणसाला अंध करतो. समोर शमीक नावाचे ऋषी आहेत, याचा विचार परीक्षितांनी केला नाही. आपल्याला हे पाणी विचारलं तरी प्रत्युत्तर देत नाहीत, आपल्या शब्दांची दखलही घेत नाहीत, याचा अपमान वाटला. आणि तिथे बाहेर एक साप मरून पडला होता. तो मेलेला साप त्याने बाणाने उचलला आणि माझा अपमान केला म्हणून शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. परीक्षिती राजा निघून आला. परीक्षिती राजाला नंतर त्याचं वाईट वाटलं, पण कृती होऊन गेली होती. वाईट वाटलं, आपण हे करायला नको होतं. का आमच्या अंतःकरणात क्रोध निर्माण झाला? काय एवढं मानपानाचं? ऋषींसमोर कसला मान आला, संतांसमोर कसला मान आला, देवासमोर कसला मान आला ना अपमान आला? बरोबर झालं नाही, चांगलं झालं नाही. मनामध्ये खंत राहिली, पश्चात्ताप दग्ध झाला. पण वेळ निघून गेली होती. परत आला. संध्याकाळच्या वेळेला शमीक ऋषींचे चिरंजीव शृंगी हे बाहेरून जेव्हा आत आले, तेव्हा आश्रमामध्ये ध्यानस्थ बसलेल्या आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी सर्प अडकवलाय बघितलं. वाईट वाटलं, राग आला, सर्प काढून टाकला. आणि शृंगी ऋषींनी शाप दिला की ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप अडकवला त्याला 7 दिवसामध्ये साप चावून मरण येईल. शापवाणी उच्चारली. नंतर शमीक ऋषी व्युत्थान दशेवर आले. बघितलं, शृंगींनी त्यांना सगळं सांगितलं. शापवाणी मी कशी उच्चारली हेही सांगितलं. शमीक ऋषी शृंगी ऋषींना आपल्या मुलाला असं म्हणाले, अरे कशा करता, का आपलं तप तू खर्च केलंस? ठीक आहे, त्याने अडकवला असेल साप. विकाराला प्रतिविकाराने उत्तर द्यावं असं नसतं रे. माणसाच्या मनामध्ये आपल्या संबंधानं निर्माण झालेल्या विकाराला आपल्या ठिकाणी असणाऱ्या सद्गुणांनीही उत्तर देता येऊ शकतं ना. त्याच्या मनात विकार आला म्हणून त्याचं प्रत्युत्तर आपल्या मनातल्या विकारानेच द्यायला पाहिजे, हा ऋषींचा धर्म नाही. ऋषींनी मवाळ असलं पाहिजे, करुणामय असलं पाहिजे. जगाच्या हिताची तळमळ त्यांच्या अंतःकरणात असली पाहिजे. आणि तू काय शाप देऊन बसलास? हा शाप नंतर परीक्षिती राजांना कळाला की आपल्या संबंधानं शृंगी ऋषींनी असा शाप उच्चारलाय. आणि मनात परीक्षिती राजाला खूप समाधान झालं की चला काही का असे ना, पण आपण केलेल्या गैरकृत्याची आपल्याला शिक्षा मिळते ना, हरकत नाही. आपल्याकडून चूक झाली हे राजाला पहिल्यांदा कळतच नाही. अनेक राजांना आपण चुकतो हे माहित नसतं. आपण केलेल्या चुकीचं परिमार्जन व्हावं, प्रांजळपणाने ती चूक आपण कबूल करावी असंही वाटत नाही. उलट त्या चुकीचं शासन म्हणून समर्थन करण्यामध्ये राजांचं आयुष्य गेलेलं असतं. परीक्षिती राजाला बरं वाटलं, चला ऋषींच्या शापाने का होईना, पण आपल्याकडून जे गैरकृत्य झालं, जे चुकीचं वागलो आपण, त्याची शिक्षा आपल्याला मिळते. मरू आपण, हरकत नाही, पण निदान आपल्या पापाचं परिमार्जन तरी होईल. बरं वाटलं. आणि मग परीक्षिती राजा त्या 7 दिवसामध्ये काय करता येईल हे विचार करायला लागला. मग शुकाचार्य आले, त्याने भागवत सांगितलं. हा सगळा पुढचा विचार आहे. आता
मला ही कथा किंवा हा प्रसंग आपल्याला आत्ता स्मरणात आणून देण्याचं काय कारण आहे? तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णवम, हे भागवताचं बोलणं, किंवा तेने वाङ्मय मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी, हे भागवताचं बोलणं, जे भागवताला कृष्ण रूप मानणारं आहे, सिद्ध करणारं आहे. भगवंताला शब्दरूपच ब्रह्म म्हणून का व्यक्त व्हावं वाटलं? भागवत ऐकायचंच का? शब्दाशीच त्याचा संबंध का ठेवायचा? कारण भागवताचा प्रारंभ हा शापातून झालेला आहे आणि शाप हा शब्द रूपानंच प्रकटतो. जर शब्द रूपानं शाप प्रकटला असेल, समस्या जर शब्दानं निर्माण झालेली असेल, तर त्याचं उत्तर शब्दातूनच मिळालं पाहिजे. म्हणून भगवान शब्द रूपानं भागवतात प्रविष्ट झाले.